आज आपण शिकणार आहोत विभक्तीचे 8 प्रकार. 1. प्रथमा विभक्ती. कर्ता, क्रिया करणारा प्रत्यय नसतो. एकवचन आणि अनेकवचन दोन्ही. विशेष, शब्द मूळ रूपातच राहतो. उदाहरणार्थ, राम आंबा खातो. 2. द्वितीया विभक्ती. कर्म, ज्याच्यावर क्रिया होते प्रत्यय. स, ला, ते, स्लॅश. अनेक वचनात स, ला, ना, ते. विशेष, क्रियेचा परिणाम ज्याच्यावर होतो. उदाहरणार्थ, रामाने रावणाला मारले. 3. तृतीया विभक्ती. करण, क्रियेचे साधन. प्रत्यय ने, ए, शी, स्लॅश. अनेक वचनात नी, ई, शी, ही. विशेष, क्रिया कशाने केली ते सांगते. उदाहरणार्थ, त्याने चाकूने फळ कापले. 4. चतुर्थी विभक्ती. संप्रदान, ज्याला काही दिले जाते. प्रत्यय स, ला, ते, स्लॅश. अनेक वचनात स, ला, ना, ते. विशेष, क्रिया ज्याला उद्देशून केली जाते. उदाहरणार्थ, आईने मुलाला खाऊ दिला. 5. पंचमी विभक्ती. अपादान, दूर जाणे किंवा वेगळे होणे. प्रत्यय ऊन, हून. विशेष, कोठून आले किंवा दूर झाले ते दाखवते. उदाहरणार्थ, तो गावाहून आला. 6. षष्ठी विभक्ती. संबंध, मालकी किंवा नाते. प्रत्यय चा, ची, चे, स्लॅश. अनेक वचनात चा, ची, चे, च्या. विशेष, दोन शब्दांमधील संबंध दाखवते. उदाहरणार्थ, हा रामाचा घोडा आहे. 7. सप्तमी विभक्ती. अधिकरण, ठिकाण किंवा वेळ. प्रत्यय त, ई, आ. विशेष, क्रिया कोठे किंवा केव्हा घडते. उदाहरणार्थ, तो घरात आहे. 8. संबोधन विभक्ती. हाक मारणे. प्रत्यय एक वचनात नसतो. अनेक वचनात नो. विशेष, कोणाला उद्देशून बोलताना वापरतात. उदाहरणार्थ, मुलांनो, अभ्यास करा. अशा